आज आपण अनुमधू किचन मध्ये मस्त झणझणीत शेवगा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। खूप टेस्टी आणि बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे। चला तर बनवूया शेवगा मसाला। त्यासाठी आपल्याला शेवगाच्या शेंगा लागणार आहेत। शेवगाच्या शेंगा कट करून त्याचे तुकडे करून वरचं साल काढून घ्यायचं। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे इथे मी शेवगाच्या शेंगांचे तुकडे करून घेतलेत। आता या शेंगा आपण वाफवून घेऊ। त्यासाठी पातेल्यात साधारण 1 ग्लास पाणी घालायचं। पाणी जास्तही घालू नका। यात चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद घालायची। पाण्याला उकळी आली की यात धुतलेल्या शेंगा घालायच्या। आता या शेंगा आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायच्यात। मध्यम गॅसवर 4 ते 5 मिनिटं शेंगा उकळवून घेतल्या तरी पुरेशा होतात। तर पहा इथे शेंगा शिजल्या आहेत। आता गॅस बंद करू। आता गॅसवर पॅन ठेवलाय। यात 2 पळी तेल घातलं। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे। मोहरी जिरे फुलल्यावर यात घालूया पाव चमचा हिंग, 7-8 कढीपत्त्याची पानं आणि 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे। कांदा छान मऊ होईपर्यंत गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। तर पहा कांदा छान मऊ परतलाय। आता यामध्ये 2 चमचे लसूण खोबऱ्याचं वाटण घालायचं। तर 2 चमचे भाजलेलं सुकं खोबरं आणि 7-8 लसूण पाकळ्या पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। वाटण कांद्यासोबत 1 मिनिट छान परतून घेतलं। आता यात 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचंय। तुम्ही यात टोमॅटो प्युरीही घालू शकता। टोमॅटो परतला। आता यात काही पावडर मसाले ऍड करूया। 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, लाल तिखटचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर घालून मिक्स करू। मसाले या वाटणासोबत 1 मिनिट छान परतून घ्यायचे। आता यात 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ घालायचं। मिसळून घेऊ। मीठ आपण शेंगा शिजवतानाही घातलं होतं म्हणून मीठ प्रमाणातच घाला। शेंगदाण्याचं कूट ही एखादा मिनिट या मसाल्यांसोबत परतून घ्यायचं। मग यात शिजवलेल्या शेंगा पाण्यासकट घालायच्या। मिक्स करू। लक्षात घ्या पाणी हे गरम असलं पाहिजे। आता यावर झाकण ठेवून शेंगा शिजेपर्यंत 3-4 मिनिटं वाफ काढून घ्यायची। शेंगा 80% शिजलेल्याच आहेत, त्यामुळे 3-4 मिनिटात शेंगा शिजून जातात आणि मस्त लपथप अशी शेवगाच्या शेंगांची भाजी तयार होते। आता झाकण काढून बघू तर पहा मस्त झणझणीत शेवगा मसाला तयार आहे। शेंगाही शिजल्या आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करू। तर बघा मस्त चमचमीत झणझणीत शेवगा मसाला तयार झालाय। चपाती, भाकरी सोबत किंवा भातासोबत खाऊ शकता। खूप छान लागतो। एकदा अशा पद्धतीने शेवगा मसाला जरूर बनवून पहा। नक्कीच 2 पोळ्या जास्त खाल। आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।